त्यांना समज देण्याचा कार्यक्रम आम्ही हाती घेतलेला नाही। त्यांना समज देणं हे त्यांच्या पक्षातल्या वरिष्ठ नेत्यांचं काम आहे। त्यांनी चुकीचं विधान केलं तर त्यांना योग्य त्या पद्धतीने आम्ही ठोकू। ब्लॅकमेलर आहेत, अशा पद्धतीने काहीतरी विधान करायचं, एखाद्याबद्दल काहीतरी बोलायचं आणि नंतर मुख गिळून बसायचं। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या। मुळात रवींद्र धंगेकरांनी या राज्याचे नेते, भारतीय जनता पार्टीचे माजी प्रदेशाध्यक्ष आणि राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री आदरणीय चंद्रकांत दादा पाटील यांच्यावरती केलेला आरोप हा बिनबुडाचा आहे आणि केवळ व्यक्तिगत आकसापोटी त्यांनी, मला असं वाटतं की हा आरोप केलाय आणि या निमित्ताने माध्यमांसमोर येऊन प्रसिद्धीच्या झोतात येण्याचा केविलवाणा प्रयत्न रवींद्र धंगेकर करतायत असं मला या निमित्ताने सांगावंसं वाटतं। महायुतीत कुठेतरी यामुळे मिठाचा खडा पडतोय, त्यामुळे या बाबतीत भाजपची भूमिका काय असणार आहे? पुढे भाजपचे वरिष्ठांकडे तुम्ही तक्रार करणार आहात का? असे महायुती हा अलोट सागर आहे, त्याच्यामध्ये दंगेकरांसारख्या कोणीतरी अशा पद्धतीने चुकीचं विधान केल्याने महायुतीमध्ये काही तणाव निर्माण होईल, गालबोट लागेल अशी काही स्थिती नाहीये। महायुती म्हणजे फेविकॉल का मजबूत जोड आहे आणि महायुतीची धारणा स्पष्ट आहे ना। मुळात आदरणीय देवेंद्रजी असतील, राज्याचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे असतील, आदरणीय अजितदादा असतील, हे तीनही नेते राज्यामध्ये महायुतीचं सरकार चालवत आहेत आणि ह्या तीनही नेत्यांमध्ये योग्य तो समन्वय आहे। संघटना म्हणून, पक्ष म्हणून आमच्या तीनही पक्षांमध्ये हा चांगला समन्वय आहे। धंगेकर हे काल परवा एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत त्यांनी प्रवेश केला, परंतु मला असं वाटतं की त्यांना अजून त्याचं भान आलेलं नाहीये। त्यांना अजून हे लक्षात नाही की आपण शिवसेनेत आहोत, कारण ते परवा काँग्रेसमध्ये होते, त्याच्या आधी मनसेमध्ये होते, त्याच्या आधी ते उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेमध्ये होते। त्यामुळे वारंवार पक्ष बदलणारे ही त्यांची प्रतिमा आहे। पुणेकरांनी त्यांना लोकसभेत नाकारले, कसब्यांनी त्यांना विधानसभेत नाकारले, आता महानगरपालिकेच्या निवडणुका आल्या आहेत, आता त्यांना काय नेमकं साध्य करायचंय? अशा पद्धतीने भारतीय जनता पार्टीच्या एका चारित्र्यवान नेत्यावरती, एका संस्कारित नेत्यावरती आरोप करणं मुळात हे चुकीचं आहे, त्याचं मी खंडन करतो। चंद्रकांत दादा हे कोथरूड सारख्या विधानसभेचं नेतृत्व करतात, ज्या विधानसभेमध्ये कला, क्रीडा, अन्य क्षेत्र, या सर्व क्षेत्रांमध्ये, शिक्षणासारखं क्षेत्र आहे, या सर्व क्षेत्रामध्ये चंद्रकांत दादांचं भरीव योगदान आहे। आणि मग ह्या सगळ्या भरीव कामामध्ये काहीतरी आपण अशा पद्धतीने विधान करायचं आणि माध्यमांसमोर येऊन या विषयामध्ये चर्चा करायची, TRP मिळवण्याचा प्रयत्न, मला असं वाटतं की ते केविलवाणा प्रयत्न करतात, याचं मी खंडन करतो। महायुतीमध्ये आमच्या सर्व नेत्यांमध्ये, कार्यकर्त्यांमध्ये योग्य तो समन्वय आहे, परंतु धंगेकरांना या विषयावरती चुकीचं विधान करून प्रसिद्धी मिळवायची आणि ती मिळवण्याचा प्रयत्न करतात। धंगेकर तुम्ही सांगितलंय की ते भानावरती नाहीयेत, मग त्यांना भानावरती आणण्यासाठी भाजप कोणती ऍक्शन घेणार आहे का फक्त त्यांची टीका ऐकून घेणार आहे? त्यांनी केलेले आरोप फक्त ऐकून घेणार आहे? नाही, आम्ही त्यांची टीका ऐकून घेण्याचं काहीच कारण नाही। मुळात ते चुकीचं बोलतायत, त्यांची प्रवृत्ती, त्यांचा खोडसाळपणा हा पुणेकरांना माहिती आहे। ब्लॅकमेलर आहेत, अशा पद्धतीने काहीतरी विधान करायचं, एखाद्याबद्दल काहीतरी बोलायचं आणि नंतर मुख गिळून बसायचं, असे आपण त्यांचे 1, 2, 3, 4 अनेक प्रकरणं बघितलीत। ठेकेदारांच्या गारड्यामध्ये राहायचं, त्यांच्या भोवताली असणारं सर्कल कोण आहे, काय आहे, हे सगळ्या जगाला माहिती आहे। त्यामुळे त्यांनी या विषयामध्ये शहाणपण शिकवण्याचं काही कारण नाही। भारतीय जनता पार्टी ही संस्कारित पार्टी आहे, कार्यकर्ता हा घडलेला असतो आणि चंद्रकांत दादा हे तर या राज्याचे नेते, ते प्रदेशाचे अध्यक्ष होते, पुण्याचे नेते आहेत, जनतेने त्यांना स्वीकारले
लाखांनी त्यांना निवडून दिले आणि तुम्ही त्याच्यावरती काहीतरी तत्वज्ञान पाजळायला निघालात. मला असं वाटतं हे चुकीचं आहे. भारतीय जनता पार्टीचा कोणताही कार्यकर्ता या विषयात खपवून घेणार नाही. पण दंगेकरांच्या मागे मग कोण आहे तुम्हाला असं वाटतं? एकनाथ शिंदेच्या पाठिंब्याशिवाय तर कोणाच तरी वरद हस्ता असल्याशिवाय दंगेकर एवढे मोठ्या तुम्ही जे सांगताय नेत्याला अंगावरती घेणार नाही. नाही, असं काही कारण नाही. मी आपल्याला म्हणलं, एकनाथ शिंदे हे शिवसेनेचे प्रमुख आहेत, राज्याचे ते नेते आहेत, उपमुख्यमंत्री आहेत आणि महायुतीतले एक प्रमुख घटक आहेत. ते अशा विषयाला कधीही खतपाणी घालणार नाही. परंतु एवढ्या मोठ्या महायुतीमध्ये अशा पद्धतीने मिठाचा खडा टाकण्याचं काम दंगेकर करत असतील तर त्यांना समजेल अशा भाषेमध्ये योग्य त्या पद्धतीने आम्ही पण उत्तर देऊ. तुम्ही समज देणार सांगताय दंगेकरांना, नेमकी कोणत्या माध्यमातून समज असणार आहे? ते मुख्यमंत्र्यांच्या माध्यमातून का उपमुख्यमंत्र्यांच्या? त्यांना समज देण्याचा कार्यक्रम आम्ही हाती घेतलेला नाही. त्यांना समज देणं हे त्यांच्या पक्षातल्या वरिष्ठ नेत्यांचं काम आहे. त्यांनी चुकीचं विधान केलं तर त्यांना योग्य त्या पद्धतीने आम्ही ठोकू. महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.